नमस्कार सज्जन हो. मुक्ती कीर्तनमाला डी सातवडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज मुलांकरता एक झक्कास गोष्ट सांगणार आहे. कुणी या चॅनलवर नवीन असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आजची गोष्ट सांगितली आहे पुरुषोत्तम धाकरस आजोबांनी. लेखक आहेत पुरुषोत्तम धाकरस आजोबा आणि गोष्टीचं नाव आहे कोल्ह्याची मोटार ट्रिप. नावातच गंमत आहे, कोल्ह्याची मोटार ट्रिप. मुलांना मुद्दाम ही गोष्ट ऐकवा. मुलांनो, छान गोष्ट ऐका हां. एकदा काय झालं, आपला कोल्हा आहे ना, तोंडाचा चंबू आणि शेपटीचा ब्रश रानात हिंडत असतो. त्याला दिसली कोंबड्यानी भरलेली मोटार. वर खाली पुढे मागे नुसते कोंबडे भरलेले. कोल्हा बघतच राहिला. माणसांच्या मोटारीत माणसं बसून जातात एवढं त्याला ठाऊक होतं. कधीमधी एखादा कुत्रासुद्धा पुढच्या खिडकीत बसून ऐटीत चाललेला दिसत असे, अगदी आपलीच मोटार असल्यासारखा. एकदा तर वाघ, सिंह, उंट, जिराफ, हत्ती असे रानातली बडी मंडळी मोटारीत बसून चाललेली त्याने बघितली होती. पुन्हा प्रत्येकाची मोटार वेगळी, पण कोंबड्याने भरलेली मोटार ही बघितली आणि कोल्ह्याच्या मनात आलं, या कोंबड्या सोंगड्यांना सुद्धा मोटारीत बसून फिरायला मिळतं, मग मला का नाही? पण हे विचारणार कुणाला? माणसाला विचारावं तर मनुष्य लाद घालून फुटवणार. त्यापेक्षा पळत जाऊन मी पण येऊ का म्हणून तो कोंबड्यांना विचारायला गेला. पण गंमत झाली, तिकडून कोंबडेच त्याला विचारित होते, काय कोल्होबा, येणार का मामाच्या गावाला? कोल्ह्याला कळलं हे आपली टिंगल करतायत आणि त्यांची ऐट उतरवण्यासाठी त्यानं दाणकन उडी मारली आणि त्यांना गाठूनच काढलं. फिरायला मोटार आणि खायला हवे तेवढे कोंबडे असा त्याचा बेत होता. पण त्याची उडी चुकली आणि झालं काय, तो पडला ट्रकच्या बाहेर. कोंबडे एवढ्या मोठ्यानं हसले की कोल्ह्याला निमूटपणे ऐकून घ्यावं लागलं. तरीसुद्धा कोल्ह्यानं धीर सोडला नाही की आपली मोटारीतून फिरण्याची इच्छा पण सोडली नाही. रोज तो मोटारीच्या रस्त्याजवळ येऊन उभा राहायला लागला, पण एकही मोटार उडी मारण्यापुरती सुद्धा थांबत नव्हती. शेवट एक दिवस काय झालं, तो खाली रस्त्याच्या कडेला आला आणि एक आश्चर्य, एक लॉरी त्याला बघण्यासाठीच थांबली. ड्रायव्हर, क्लीनर दोघे अरे कोल्हा 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 असं ओरडत त्याच्या पुढ्यातच येऊन थांबले. पण कोल्हा त्यांच्याकडे बघत बसलाच नाही. त्याने पळून गेल्याचं सोंग केलं, मागे गेला आणि हळूच त्यांच्याच लॉरीत चढून बसला. मोटार पण कसली, शेंगदाण्याच्या पेंडीनं भरलेली. कोल्ह्यानं काय केलं, पेंड पोत्यांच्या खाचीत जाऊन बसला. पायाने त्याने एक पोतं फाडलं, ओरबडलं आणि आतल्या पेंडीवर ताव मारला. शेंगदाण्याची पेंड त्याला अतिशय आवडली आणि तिकडे ड्रायव्हरनं लॉरी चालू केली.
कोल्ह्याला एवढा आनंद झाला, घुर्र घुर्र. आजपर्यंत हा आवाज त्यानं फक्त ऐकला होता. कुत्र्या कोंबड्याने त्यात बसून ऐटीत जायचं आणि आपण नुसतं त्यांच्या तोंडाकडे बघत टुकत राहायचं आणि मोटारीनं नळकांड्यातून सोडलेला धूर तेवढा खायचा. पण आज मात्र तो स्वतःच मोटारीतून चालला होता आणि ड्रायव्हरला सुगावा लागू न देता. आता एकही पाय न उचलता आपण भन्नाट वेगानं पळत आहोत असं लक्षात आलं आणि त्यानं आनंदानं उडीच मारली. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की धावत्या मोटारीत उभं राहता येत नाही, बसता येत नाही. सगळं अंग इकडून तिकडे तिकडून इकडे आणि पोत्यातल्या पेंडीचा नुसताच वास. ती तोंडात येतच नव्हती. पोटात नुसते भीतीचे गोळे उठले होते. मोटार आता एवढ्या जोरात पडत होती की जीव जातो की राहतो कळत नव्हतं. कुत्र्यासारखं रुबाबात बसून बाहेरच्या गमती जमती बघायच्या दूरच राहिलं. आणि तेवढ्यात मोटार थांबली. कोल्ह्यानं बघितलं, आजूबाजूला सगळीकडे मोटारीच मोटारी, सगळ्या थांबलेल्या, कशा जणू गुरांचा कळप. बाजूची मोटार तर नुसत्या गाद्यानी भरलेली उघडी. मग काय, एका उडीत त्यानं ती गाठली वरच्या वर. मोटारीत बसायचं आणि गाद्यावर लोळायचं, काय मज्जा येईल. पण मोटार चालू झाली आणि त्यानं बघितलं कुठे एका जागी बसताच येईना. मोटार त्याला चेंडूसारखा उडवीत होती. एखाद्यानं लांबून बघितलं असतं ना तर त्याला वाटलं असतं तो गाद्यावर उड्या मारतोय. आता मात्र तो जाम घाबरून गेला. यातली एखादी उडी बाहेर गेली तर आपण कुठल्या कुठे जाऊ, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्याने गाद्यांच्या 2 ढिगांच्या मधून मोटारीचा तळ गाठला आणि अंगाचं मुटकुळं केलं. मग मात्र पडण्याची भीती राहिली नाही आणि त्यामुळे छानपैकी झोपसुद्धा लागली. पण बऱ्याच वेळानं तो जागा झाला आणि बघतो तर काय, मोटार थांबलेली आणि मागे फाळक्याच्या कडेवर एका माणसाचं तोंड. तो होता मोटारीचा ड्रायव्हर. तो त्याला विचारत होता, अरे चोरा, तुझ्या बापाची गाडी काय रे? आता काय करावं? तेवढ्यात ड्रायव्हरच्या तोंडाजवळ आणखीन एका माणसाचं तोंड दिसायला लागलं. त्याच्या जोडीला दुसरा, तिसरा, चौथा. 10 तोंडाचा रावणच समोर उभा राहिला. एक तोंड म्हणत होतं, अरे हा कोल्हा. दुसरं तोंड म्हणालं, हा इकडे कुठे? तिसरं म्हणाला, तो मुंबई बघायला आला असेल, चल तंगडी धर त्याची, त्याला मुंबई दाखवूया. कोल्ह्याला त्या माणसांचं बोलणं चांगलं कळलं. ही माणसं काही प्रेमानं आपलं स्वागत करणं शक्य नाही. आता तिथे थांबून चालणार नव्हतं. त्याने काय केलं, बसल्या जागेवरून जी उडी ठोकली ती त्या रावण तोंड्यांच्या डोक्यावरून बाहेर. त्यानं आधी वाटलं होतं आपल्या अंगावर येतोय. तशी ती सगळी माणसं घाबरून पळत सुटली. पण तो त्यांच्याही पुढे जाऊन पडला होता. पण तो पण माणसातच पडला. वर खाली जिकडे तिकडे माणसंच माणसं. अरे हे माणसांचं जंगल आहे की काय? सगळीकडे दिव्यांचा झगझगाट, सगळीकडे नुसता उजेड, पण दिव्याखाली अंधार. त्यातून कुठे जाणार? तेवढ्यात काय झालं, 2 बाजूनी 2 मोटारींचे 4 राक्षसी डोळे त्याच्यावर चालून आले. कोल्हा एवढा घाबरला की त्याने दोन्ही मोटारींच्या मधून उंच उडी घेतली. ती पडली त्यातल्याच एका मोटारीच्या पुढच्या काचेवर. कोल्हा काच फोडून सरळ आत गेला. तिथे बसलेला होता त्या मोटारीचा ड्रायव्हर. कोल्ह्यानं त्याचं थोबाड ओरबाडलं, त्याला बाजूला केलं आणि एक लांब उडी घेतली आणि तो उजव्या दरवाजातून बाहेर सटकला. त्यामुळे झालं काय, ड्रायव्हरचा चाकावरचा हात सुटला
आणि त्याची मोटार समोरून येणाऱ्या त्या 2 राक्षसी डोळ्यावर आदळली. दोन्ही मोटारींच्या 4ही डोळ्यांचा चक्काचूर झाला. पण हे बघायला कोल्ह्याला वेळ कुठं होता. तो पुन्हा माणसांच्या आणि मोटारींच्या लोंढ्यात सापडला. सुदैवानं तेवढ्यात त्याला मागच्या चौकात फुलझाडांचं एक बेट दिसलं. आश्चर्य म्हणजे त्यावर एकसुद्धा माणूस नव्हता आणि लपायला 2 मोठे दगड होते आणि त्याच्याजवळ थोडा थोडा काळोख पण होता. 2 उड्यात त्यानं ते बेट गाठलं. तसे दगडातून निघाले 2 उंदीर. कोल्ह्याला बघून ते पळत सुटले. आणि मग काय, आपण लपायला तिथे आलो आहोत ही गोष्ट कोल्हा विसरला आणि लागला उंदरांच्या मागे. उंदरांना बघून माणसं पळत सुटली. कोल्हा उंदरांच्या मागे, उंदीर माणसांच्या मागे, अशी एकच धमाल उडाली. पण तेवढ्यात कुठून कोण जाणे 2 कुत्रे भुंकत आले. ते आले होते उंदरावर चालून. पण तेवढ्यात बघतात तो समोर कोल्हा. त्याने उंदराला सोडून दिलं आणि कोल्ह्यावर उडी घेतली. आणि त्यातून निसटण्यासाठी कोल्ह्यानं जी उंच उडी ठोकली ती जाऊन पडली बाजूच्या दुकानात. दुकानाच्या मालकाला हे काय घडून येतंय हे कळण्याच्या आत कोल्हा तेलाच्या उघड्या पिंपात जाऊन पडला. आतलं बरंचसं तेल घेऊनच बाहेर आला. पण तेलानं थपथपलेल्या त्याच्या त्या अवतारामुळे तो कोणी नवाच प्राणी असल्यासारखा दिसायला लागला. त्याचा तो अजब अवतार बघितला सगळी माणसं घाबरून पळतच सुटली. संधी साधली आणि कोल्हा गुपचूप एका पडदा लावलेल्या दरवाजातून आत शिरला. ते होतं सिनेमाचं थिएटर. पण त्यातही सगळा काळोख भरलेला. कोल्ह्याला बरं वाटलं. तो आरामात बसून गेला. पण बाजूला बघतो तर एका माणसाचे 2 पाय, त्याच्या पलीकडे आणखीन पाय, त्याच्या पुढे आणखीन पाय, नुसतेच पाय पाय पाय. माणसं कुठे आहेत. तेव्हा मग त्याची नजर वर खाली सगळीकडे फिरली आणि सगळीकडे काळोखात गुपचूप लपून बसलेली माणसं. बाप रे, आपल्याला पकडायला येत आहेत की काय. आता काय करायचं. तेवढ्यात त्याचं लक्ष खालून लांबवर चालू असलेल्या सिनेमावर गेलं. तिथे झगझगीत प्रकाशात 4-5 माणसं मारामारी करीत होती. कोल्ह्याला ती गंमत आवडली. पण अचानक त्यातल्या एकानं गोळीबार सुरू केला आणि मग मात्र कोल्हा जाम घाबरला. पण पडणार कुठून. जावं तिकडे माणसांचे पाय. आणि त्यातले काही पाय कोल्ह्याच्या तेलानं लडबडलेलं थंडगार अंग लागलं आणि धडपडून उठले. ते पाहून आजूबाजूची माणसं काय झालं कोण आलं असं करीत पळतच सुटली. एक पळालं म्हणून दुसरं पळालं म्हणून तिसरं पळालं. सगळीच माणसं ओरडत पळतच सुटली. अरे पण झालं काय, पळताय का, कोण आहे ते कळणार कसं काळोखात. तेवढ्यात लांबून कुणाला तरी म्हणाला, कुणीतरी प्राणी घुसलाय थिएटरात. अरे म्हणजे गावात बिवट्या वाघ आलाय म्हणतात. तोच की काय. बापरे, तो असला तर वाट लागली. असं म्हणत ओरडत जो तो मिळेल तिथून पळत सुटला. आणि त्यामुळे एवढा हलकल्लोळ माजला की थिएटरवाल्याने धडाधड दिवे लावले आणि कोल्हा सगळ्यांसमोर उघडा पडला. आता सगळी माणसं आपल्यावर तुटून पडतील अशी भीती वाटली. तो मिळेल तिथून उड्या मारीत पळतच सुटला. वाटेतल्या अनेक माणसांना पंजानी थोबडावलं, त्याला प्रसाद दिला आणि शेवटी तो पुन्हा आला रस्त्यावर. पण तिथेसुद्धा हा विचित्र प्राणी आपल्या अंगावर येईल या भीतीनं लोक पळायला लागले. त्याला थोडी गंमत वाटली. आपल्याला भिवून लोक पळतायत
पण त्याच वेळी एका माणसानं काय केलं, आपला अल्सेशियन कुत्रा त्याच्यावर सोडला. तेवढ्यात रस्त्यातली दोन, रस्त्यात कुत्रे असतातच, बेकार कुत्री भुंकत भुंकत तिथे आली. कोल्हा राहिला बाजूला आणि 3 कुत्र्यांची लढाई जुंपली. कोल्ह्याला ती गंमत एवढी आवडली, पण त्याच वेळी 2 राक्षसी डोळ्यांची एक मोटार त्याच्या अंगावर आली. कोल्हा घाबरला. त्यानं तिच्याच मडगाडवर उडी घेतली. उडी चुकली आणि तो एका सायकलवाल्याच्या डोक्यावर जाऊन बसला. सायकल स्वार सायकल सकट आडवा झाला. पण कोल्ह्यानं काय केलं, चपळाई केली आणि आपलं अंग तिथून उठवलं. तेवढ्यात तिकडून दुसरी एक मोटार आली. मग मात्र 2 उड्यात तो रस्ता पार करून पलीकडच्या बाजूला गेला. खरं म्हणजे आता कोल्हा पुरा हैराण झाला होता. अंगात भरलेले मोटारीच्या काचांचे तुकडे नको जीव करीत होते. तहान लागली होती, भूक लागली होती, जीव केव्हा जाईल असं वाटत होतं. पण जीवाची आशा सुटत नव्हती. तेवढ्यात मगाच्या कुत्र्यातल्या एकानं पुन्हा त्याला गाठलं. कोल्ह्याचा एक पायसुद्धा त्याच्या तोंडात गेला होता. पण कोल्ह्यानं काय केलं, उरलं सुरलं सगळं बळ एकवटलं. पाय एवढ्या जोरात झाडला की कुत्रा उताणा झाला. मग मात्र कोल्ह्यानं मागं बघितलंच नाही, धूम पळत सुटला. तेलात बुडालेला हा विचित्र प्राणी आपल्या मागं लागला आहे असं समजून पुढची माणसं पण पळत सुटली. पण कोल्ह्याला माणसं नको होती, त्याला हवा होता आपला जीव. कारण मागून कुत्र्यांचं भुंकणं चालू होतं आणि कोल्ह्यानं लाथ झाडून उडवल्यामुळे तो कुत्रा खवळून उठला होता. आता मात्र कोल्ह्याची धडगत नव्हती. पण दैवानं कोल्ह्यावर खैर केली आणि बाजूला एक मोठी थोरली बस येऊन थांबली. तशी कोल्ह्यानं एक लांब लचक उडी घेतली आणि त्यानं ती बस पकडली. कुत्र्यानं ते बघितलं आणि तो जाम चिडला, पण करतो काय. उडी घेऊन कोल्ह्याला गाठावं तर त्याच वेळी कोल्ह्याची बस चालू झाली. कोल्हा आता त्याच्या तावडीतून सुटला होता. सगळीकडून अंग दुखत होतं, पण आता तिथून त्याला कोणी उठवणार तरी नव्हतं. कारण ती बस माणसांची नव्हतीच, ती होती कोऱ्या करकरीत स्कूटरची. कुणीही न चालवता त्या कशा ऐटीत चालल्या होत्या. त्यातल्याच एकीच्या पाठीवर कोल्हासुद्धा ऐटीत बसला. पण कोल्ह्याचा आनंद फार वेळ टिकला नाही. मध्येच तोल गेला आणि तो सीटवरून खाली पडला. मोटार आता फास्ट पळत होती, कुठे थांबत पण नव्हती. बाहेर सगळीकडे त्याचं घनदाट अरण्य पसरलं होतं. त्यात फिरायला हवा तेवढा काळोखही होता. 2 डोळ्यांच्या 2 बॅटऱ्यांचा प्रकाश सोडला आणि त्याने समोर बघितलं. तरस, डुक्कर, ससे, लांडगे सगळी ओळखीची मंडळी त्यात आरामात वावरत होती. एकटा तोच तेवढा त्यात दिसत नव्हता. पण त्याची बस मात्र जाम थांबत नव्हती. कहर म्हणजे पुढे लांबवर पुन्हा दिव्यांचा झगझगाट दिसायला लागला. म्हणजे परत दिवे, परत माणसं, परत मोटारी, ते भयंकर कुत्रे. आता पुन्हा आपण त्या माणसांच्या जंगलात जाऊन पडणार. कोल्हा घाबरला. त्याने पळत्या बसमधून उडी टाकली. ती पडली एका काटेरी झुडपावर. काट्याने भोचकारून काढलं, पण माणसाने आणि त्यांच्या जीवघेण्या मोटारीने भरलेल्या त्या जंगलातून सुटका तर झाली. खालच्या रस्त्यानं प्रकाशाचं झोत सोडीत माणसांच्या मोटारी चालल्याच होत्या. पण कोल्हा आता तिकडे बघायलासुद्धा तयार नव्हता. मोटारीत बसायची त्याची हौस पुरी फिटली. धाकटं साधोबाने किती छान गोष्ट लिहिली आहे. आवडली ना?